पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर राज्यकारभार चालवत असल्याचं सांगितलं. स्मारक उभारण्यासाठी योगदान देता आलं हे आपलं भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळेला बोलताना शिंदे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य जगप्रसिद्ध आहे. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरं, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्र उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या स्मारकासाठी छोटासा का होईना हातभार लावला याचा मला अभिमान आहे. स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतलेल्या संस्थेचे विशेष अभिनंदन करत त्यांनी सांगितलं की मर्यादित जागेतही अत्यंत सुंदर प्रेरणादायी स्मारक उभं राहिलंय. अहिल्यादेवींच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणं असं होय. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालातील निर्णयांची आठवण करून देताना सांगितलं की चोंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसंच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. अहिल्यादेवींनी महिलांना नेतृत्व, स्वावलंबन आणि समाजकार्यात पुढे येण्याचा संदेश दिला. त्याच विचारातून आम्ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहोत असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा विकास साधत आहोत. त्यांच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे की अशा शेकडो स्मारकांची उभारणी केली तरी ती कमीच पडतील, असं भावनिक उद्गार उपमुख्यमंत्र्यांनी काढले. यावेळेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी प्रास्ताविक भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचे समाजाच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अनंत परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेविका विशाखा खताळ, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या. दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे, कला क्षेत्रातील दत्तात्रय चिव्हाडे, शैक्षणिक क्षेत्रातील भगवान आसाराम गावडे, साहित्य क्षेत्रातील डॉक्टर महादेव इरकर, सामाजिक क्षेत्रातील बिरू कोळेकर, शासकीय क्षेत्रातील संध्या खताळ, राजकीय क्षेत्रातील निहारिका खोनले, उद्योजक क्षेत्रातील मनोज कुचेकर तसंच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सुवर्णा चोपडे यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पुरस्कार विजेत्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गोंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग यांनी विशेष मेहनत घेतली.